एका बाजूला रुद्रांशी पण गावी देऊया लाखिवली ब आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारी टीम वांगण्या राजेश पुजारीचा संघ निश्चित आपण पाहतो. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय वाघमारे आणि त्याच्या सोबतीला राजेश पुजारी ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. संघाचे दोन प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ही स्पर्धा निश्चित म्हटली जाते जे वाघोबा क्रिकेट संघ दामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी ही निश्चित आपण पाहतो. मोठी स्पर्धा मोठी नाईट रजनी शिकला आपण पाहतो. सामन्याला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज पटका चांगला हलक्यातून पेस केला आपण पाहतो. मिड आपला चेंडू रिलीज झाला थोडसा फंबलिंग त्याच आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आज खरं तर लाखिवले त्या धामणे इतपर का लांबवरचा प्रवास काढून आज संघ या मैदानावरती दाखल झाला आपण पाहतो. चांगला खेळ या संघाचा देखील राहायला गेला निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. वेग आणि वेग आपल्याला पाहायला मिळतो. लाजबाब गोलंदाज इथून राहिली जात्या महेंद्रच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. पावरपेचे षटक आणि पावरपेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून तयार आहे. पुरालीचा बॉल होता आडव्या बॅटने खेळायचा होता. लॉंगाला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. चेंडू पैकी परत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मध्ये संघाची टोटल धावसंख्या 1 या अंकावरती सलगचे 2 चेंडू डॉट आले. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगला खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असत दोन्ही संघ आपण पाहतो. एका बाजूला रुद्रांश शिलेवण गाबदेवी लाखिवले ब आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो पांगड्या पटका चांगला आनंद कार्पेट लॉंगाला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. पुन्हा एकदा इथे मात्र एक सिंगल आपण पाहतो. सिंगल डब्बाला प्राधान्य देत असताना त्यापर्यंत 2 फलंदाज आपण पाहतो. 2 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 4 बॉलचा खेळ संपला आणि 2 रन धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पापरपेची षटक आणि पापरपेची षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी अद्याप गोलंदाज तयार आहे महेंद्र. फटका चांगला आनंद कार्पेट स्टेटअप मध्ये चेंडू रिलीज झाला. चांगलं क्षेत्ररक्षक इथून राहिले जाता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज अक्षयला आपण पाहतो. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक सिंगलच्या मध्ये संघाची टोटल धावसंख्या 3 या अंकावरती. शेवटचा बॉल या षटकातील पाबरपेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. क्या बात आहे. फटका हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चुक्या करणार इथून टिपला जातोय जेल संपुष्टात होता. फलंदाज अक्षयचा खेळ धक्का क्रमांक पहिला ते बॅटिंग करत असा फलंदाज वांगणी संघाला इथून मात्र फलंदाज होईल बाद. चला फास्ट घ्यायचे बा. नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचे. फास्ट घ्या. वारंवार वॉर्निंग सूचित करतो आम्ही तुम्हाला फास्ट मध्ये खेळायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज सागर. इथून निश्चित आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये दाबा खर्च केला महेंद्रने 3. चला जास्त वेळ खर्च करू नका. आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं अजूनपर्यंत आम्हाला 3 सामने उरकायचे आहेत. चला इथून स्पीड घ्यायची बा. फास्ट घ्या. हो फटका चांगला वडवेकला क्लिअर केला. बॉल चाला सीमा रेषेच्या पलीकडं येतोय षटका. जबरदस्त फटकेबाजी राजेश पुजारी संघाचा संगणक कॅप्टन आणि त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. संघाची टोटल धावसंख्या 9 या अंकावरती. 9 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वन्स मोर अगेन उडवला बॉल चालला पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये बॅक टू बॅक ठोकला जातोय. दुसरा माहिती षटकार 6 धावा.
क्या बात आहे. इथून आता योगेश वाघ सरांचा आपण गोड आवाज ऐकला. इथून आपण पाहतो बॅटीला धार चढली गेली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फलंदाज राजेश पुजारिया 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले गेलेत. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संघाची धाव संख्या 15 या अंकावरती गोलंदाज तयार आहे. जबरदस्त स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर्स काल्या शेवटच्या मोमेंट मध्ये 100% पट देण्याचा प्रयत्न लाभला गेला. बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. ते राजेश पुजारीची बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी 19 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून निश्चित आपण पाहतो प्रेशर आणि प्रेशर आई गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. व्हाईट बॉल अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मध्ये संघाची टोटल धावा संख्या 20 या अंकावरती. 20 धावा पहिल्या षटकामध्ये अत्तल महेंद्रनं उग्यात 3 धावा खर्च केल्या होत्या. एका फलंदाजाला बाद केलं होतं. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली इथून मात्र फलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक अप्पर कटचा देखना स्ट्रोक. बॉल चला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. क्या बात या चौफेर बाजूनं फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार आणि 2 चौकार निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी राजेश पुजारी ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या पाहायला गेला तर 24 या अंकावरती 24 धावा धावपलकेवरती. इथून मात्र गोलंदाजावरती तुटून पडला फलंदाज राजेश पुजारीला आपण पाहतोय. संघाचा संगणक या कॅप्टन या आणि कॅप्टन बारी खेळत असताना त्या परत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजेश पुजारी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकार आणि 2 चौकार जरूर टोकले गेलेत या फलंदाजांना. इथे मात्र चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार या गोला टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो. म्हणजे आपला चंद्रशेखर इथून आपण पाहतो कुठल्या दाब्याचा प्रयत्न राहायला जाणार नाही. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. याच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र थोडस कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हरेशच्या माध्यमातून थोडस कमबॅक निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून आपण पाहतो खराब गोलंदाजी या षटकामध्ये निश्चित आपण पाहायला गेलं तर 2 चौकार 2 षटकार या षटकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार आहे. हरेश तयार आहे. हो आडव्या बॅटने खेळायचं होतं निश्चित आपण पाहतो. शेवट गोड आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ द पर षटक क्रमांक इथून दुसरंही संपलं जातं. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकाच्या मदतीनं प्रथमदा बॅटिंग करत असत टीम वांगणी संघ जाऊन पोहोचला 24 या अंकावरती. लास्ट ऑफ 1 विकेट. सॉन्ग निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. डीजे आरएस डीजेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती निशांत आलाय. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. एखादं कमबॅकिंग षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतो. रुद्रांश शिलेपण गाभिते लाखेवल्या या संघाला निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात निशांत तयार आहे. हलक्यातून पेस करायचा होता. भरपूर वेग आणि वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली सुरुवात गोलंदाज निश्चित आपण पाहतो. निशांच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपण पाहतो. पुन्हा शेता खोला टाकला. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सलग 2 चेंडू डॉट इथून मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. क्या बात या लाजबाब गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे.
ओ क्या बात या सलगचा तिसरा डॉट क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजा आपल्या गोलंदाजाच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जात्या मैदानाच्या आतमध्ये नॉक स्ट्राईक एंड वरती अद्यापर्यंत उभा आहे फलंदाज आपण पाहतो राजेश पुजारी ज्या जसं म्हटलं जातं की ना पाण्यामधून मासा बाहेर पडला की कसा तळफळत असतो तसा नॉक स्ट्राईक एंड वरती राजेश पुजारी स्ट्राईक साठी तळफळत्या इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाली इथून आपण पाहतो राजेश पुजारी या खेळाडूला इथून मात्र एक सिंगल एका सिंगलच्या वतीने संघाची धावत संख्या आपण पाहायला घेत ना 25 या अंकावरती 25 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एखादा मोठा पटका येणं भरपूर महत्वाचा टीम वांगणी संघाला कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो आनंद खरापेड स्टेटअप मध्ये चेंडू रिलीज झाला मेडांचं छत्रशक आपण पाहतो सिली मिळाल्या डोक्याची घंटा होऊ शकत्या यस गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव मिळतील दोन धाब्याच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या पाहायला घ्या तर 27 या अंकावरती मी मगाशीच उल्लेख केला होता एखादा षटक कमबॅक येणं गरजेचं आहे टीम आपण पाहतो लाखिवलेली संघाला ते षटक गोलंदाज निशांच्या माध्यमातून राहिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नाही यार स्लो रीते चेंडू पसबाहेर रीते चेंडू पंचांकडे लावडले अपेल इथे आपण पाहतो पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक तिसराही संपला जाता आणि तिसऱ्या षटकाच्या मदतीनं प्रथमदा बॅटिंग करत असताना टीम वांगणी संघ जाऊन पोहोचला 27 अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट चला तूच प्रयोग घ्यायची फास्ट घ्या वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करू कुठल्या षटक संपलं की टीम मीटिंग घेऊ नका हे देखील सर्व संघाच्या संगणकाने नोंद घ्यायची इथून बा शेवटचे षटक श्लगवरचं षटक अनामारीचे षटक गोलंदाजी मार्ग वरती साईल आला इथून मात्र चांगली गोलंदाज इथून मात्र चौकारा षटकाराच्या आतच बाजी करावी शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील आणि निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार शेवटच्या षटकाला देखील सुरुवात गोलंदाज साईल तयार आहे सागर ऑन स्ट्राइक एंड वरती पाडवरती चेंडू LBW ची शिकार लेग बी वर विकेट धक्का क्रमांक दुसरा टीम वांगणी संघाला फलंदाज होईल बाद आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो रोहित इतर मात्र चांगली फटकेबाजी करावी शेवटचे षटक घ्या अण्णामारीचं षटक घ्या आणि या षटकावरती आपण पाहायला का तर नेहमी फलंदाजाचा बोल पाहायला राहिला जातो इथून वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडले गेल्या चांगली सुरुवात गोलंदाज आपण पाहतो साहिलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार आहे साहिलला निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जाते पटका चांगला आनंद कार्पेट लांगलला शतराचे कापम पाहतो तैना द्या इथून चेंडू विचली पैकी पर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले एका सिंगलच्या मध्ये स्ट्राईक रोटेट झाले फलंदाज राजेश पुजारी आणि स्ट्राईक इनवरती आपण पाहतो संघाची टोटल धाव संख्या निश्चित आपण पाहायला घ्या तर 28 या अंकावरती 28 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असा टीम वांगणी संघ ओ क्या बात आहे डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या खेळाडूंना खरं तर 2 चौकार आणि 2 षटकार ठोकलेत इथून मात्र त्या फलंदाजाला शांत केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार इथून आपण पाहतो साहिल पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये इलेव्हेशन कमी टिपला जातोय झेल संपुष्टात येतोय फलंदाज राजेश पुजारीचा खेळ धक्का क्रमांक तिसरा टीम वांगणी संघाला फलंदाज होईल बाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाजा समीरला आपण पाहतोय इथून निश्चित चांगला खेळ करावा लागेल इथून निश्चित एखाद 2 मोठे पटक्या मारणं नितांत गरज आहे टीम आपण पाहतोय
वांगणी संघाला निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते हा प्रकार बॉल त्याला करण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतो सेले मेंढाला चेंडू रिलीज झाला इथून चेंडू चुलीपैकी परत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता एक सिंगल एका सिंगलच्या मध्ये संघाची धाव संख्या 29 अंकावरती 29 आणि स्कोर बरोबर निश्चित आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील राहिले जाते गोलंदाज साहिलच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी इथून राहिली जाते गोलंदाज साहिलच्या माध्यमातून गोलंदाज तयार आहे फटका चांगला अलंद कार्पेट आपण पाहतो स्टेट ऑफ मध्ये चेंडू रिलीज झाला चांगलं क्षेत्ररक्षक कार्पेटचे सायन धोक्याची घंटा होऊ शकत्या यास फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन चोवीस बॉल मध्ये टीम रुद्रांश शिलेबन गावतीवा लाखिवल्या बस संघाला आपण पाहतो 31 धाबा 24 बॉल आणि 31 धाब्याचे समीकरण टीम लाखिवल्या बस संघाला निश्चित आपण पाहतो चला टीम वांगणी संघ आपण लगेच बिल्डिंग सजून घ्या टीम मीटिंग घेऊ नका वेळेला बंधन द्या वेळ वाचवा चोवीस बॉल बनवायचे 31 धावा टीम आपण विचार केला तर टीम रुद्रांश शिलेबन गाभदेवी लाखेवली बस संघाला 24 बॉल आणि 31 धावेचे समीकरण सोपं इथून आपण पाहतो टार्गेट सोपं आहे इथून आपण विचार केला तर थोडीशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात इथून मात्र टप देण्यासाठी टार्गेट मात्र चांगला आहे टीम आपण विचार केला तर वांगणी संघ चांगली फटकेबाजी राहिली गेले राजेश पुजारीची त्याला कोणी साथ दिली नाही मैदानाच्या आतमध्ये इथून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला साहिल आणि त्याच्या सोबतीला ऋतिक ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋतिक दाखल झालाय त्याच्या सोबतीला साहिल ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो 24 बॉल बनवायचे 31 धावा इथून टीम आपण विचार केला तर रुद्रांश शिलेबन गावदेवी लाखिवली ब संघाला चला इथून स्पीड घ्यायचे बा टीम दोन्ही संघ इथून फास्ट केला आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो इथून मध्ये फास्ट मध्ये खेळायचे बा उत्तर दर्याला देखील सुरुवात लेट्स प्ला पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्जा ओ क्या बात आहे जबरदस्त चेंडू इथून रिलीज केला गेला मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू परफेक्ट आर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज सज्जा भटका चांगला आनंद कार्पेट छत्रक्षक आपण पाहतो चांगलं छत्रक्षक राहिले जाते राजेश पुजारीच्या माध्यमातून इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता एका सिंगलच्या मध्ये स्ट्राईक देखील रोटेट झाल्या सांख्यिक अकाउंट ओपन झाल्या वैयक्तिक अकाउंट देखील ओपन झाले एकही दावेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम रुद्रांश शिलेबन गावदेव्या लाख वलीब संघ हा संघ आपण पाहतो आज करता चांगला खेळ या संघाचा देखील राहिला गेला या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो
चला इथून फास्ट घ्यायचे बा टीम स्पीडअप घ्या. टीम वांगणी संघ आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो इथून मात्र फास्ट मध्ये खेळायचे बा. अद्यापर्यंत सामने पेंडिंग आहेत निश्चित आपण पाहतो. दुसरी रात्र गुलाबी थंडीमध्ये सामना देखील तितकाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. ओ क्लीन बोर्ड त्रिफळा चित केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय डेफिनेटली फलंदाज होईल बाद. रोतिक पाक टू द पवेलियन. आपल्याला चांगला चेंडू अप्रतिम चेंडू क्लीन बॉल. इथून टीम लाखवली बस संघाला निश्चित आपण पाहतो विकेटचं पतन. फलंदाज बाद व्हावा लागेल. फलंदाज आपण पाहतो ऋतिक या खेळाडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला. फलंदाज मनोज इथे चांगला खेळ करावा लागेल. टार्गेट सोपं आहे इथे मात्र टार्गेट कटिंग करण्याचा प्रयत्न लागला जातोय टीम वांगणी संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे अक्षय एक चांगला गोलंदाज भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय वन्स मोर विकेट आउट. तू चल में आया अशी परिस्थिती टीम लाखिवली बस संघाची फलंदाज होईल बाद. क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो टीम वांगणी संघाच्या माध्यमातून. धावा तरी वांगणी संघ सांगू इच्छितो की धावा कमी आहेत तरीच चालेल पण आम्हाला डिफेन्स करण्यासाठी या धावा भरपूर आहेत. इथे मात्र ते चित्र मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतो अक्षयच्या माध्यमातून राहिली जात्या. जे फलंदाज होत्या आपण पाहतो ओपनिंगला बास्टलच्या मैदानाच्या आतमध्ये गेले होत्या त्या फलंदाजाला निश्चित तंबूचा असल्या पकडावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज प्रसाद दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला. इथून मात्र चांगली पटकेबाजी करावी लागेल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. इथून आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो पाक टू द बॉलर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लाजबाब गोलंदाजी. गोलंदाज निश्चित आपण पाहतो अक्षयच्या माध्यमातून राहिली जात्या. आपल्या गोलंदाजी तालावरती फलंदाजाला नाचवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. लाजबाब गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे जबरदस्त गोलंदाज. एंड ऑफ द षटक क्रमांक इथून पहिले संपलं जाता आणि पहिल्या षटकाच्या मदतीने दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम राखीवली बस संघ जाऊन पोहोचला. एक या अंकावरती लास्ट अप टू विकेट. क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून अवघ्या एक धाव खर्च केल्या आणि 2 गड्याला बाद केला. जबरदस्त गोलंदाजी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कावरती येणाऱ्या बॉल 18 रन बनवायचे 30 धावा आपण पाहतो. प्रत्येक षटकामध्ये 10.00 ची सरासरी गाठायच्या टीम आपण पाहतो. रुद्रांशी लेबन काबद्यव्या लाखिवली ब संघाला. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सागरला प्राचारित करण्यात आल्या. गोलंदाज तयार पुलटाज बॉल त्यावरती पॅडवरती चेंडू रिलीज झाला. पंचांकडे लावडली अपील इथून आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जेवढे डॉट बॉल खेळतील तेवढ्या फलंदाजावरती प्रेशर निर्माण निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय. इथून मैदानाच्या आतमध्ये घडले काय डॉट बॉलची सांगता
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोंधळ सज्ज आहे सागर पटका चांगला अलंदा कार्पेट निश्चित आपण पाहतो मिड विकेटला चेंडू रिलीज झाला चांगल्या क्षेत्रात दुसऱ्या मध्ये प्रयत्न पंचाचा फिगर ओल्ट्या आउट धक्का क्रमांक पहिला इथून टीम आपण पाहतो लाखिवलीला फलंदाज होईल बाद क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो जरी आमच्याकडे दाबा कमी असला तरी आमच्यासाठी लढण्यासाठी दाबा आहे भरपूर आहेत असं सांगत असताना टीम मागणी संघ क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या पटका चांगला कॉपी बुक स्टाईल पटका सजवलाय चांगलं क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंट मध्ये राहायला गेला चेंडू उचली पैकी पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या एका सिंगलच्या मध्ये संघाची धाव संख्या 3 अंकावरती 3 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो थोडंसं थंडीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भरपूर सारे प्रेक्षक वर्ग देखील परत मैदानाच्या त्या चौफिरा बाजूने आपल्याला पाहायला मिळतात चला इथून स्पीड घ्यायचे बा टीमा पांगणी संघ आम्ही सर्व संघाला सूचित करू इथून मात्र फास्ट मध्ये खेळायच्या भरपूर उशीर झाला या स्पर्धेला जे आपण पाहतो पहिला बॉल पडण्यासाठी भरपूर उशीर झाला होता चला स्पीड घ्यायची बा टीम वागणी संघ आपण वेळ खर्च करू नका राजेश पुजारी तुम्हाला वारंवार सूचित करू आम्ही बा कोणता असतं या इथून निश्चित आपण पाहतो हलक्यात प्रेस केला आपण पाहतो गली पॉईंटच्या दिशेने शतरक्षक आपण पाहतो डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो इथे डॉट बॉल चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज सागरच्या माध्यमातून राहिले जात्या निश्चित आपण पाहतोय निशांती आणि त्याच्या सोबतीला साईला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये चांदो मामा बागलास का इथून फलंदाज निश्चित आपण पाहायला गेला तर निशांतचा षटकार पाहिलास का येतोय षटकार नऊ अंकावरती 9 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम रुद्रांश शिलवण गावदेवी लाखवली बस संघ आपण पाहतोय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय टीम लाखवली बस संघाचा निश्चित आपण पाहतोय डावकर आता फलंदाज आणि त्याच्या पाठपणा जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय हलक्यातनं पेस केलं टापे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पमली चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप राहिलं जातं इथून मात्र या एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये इंड ऑफ द वर षटक क्रमांक इथून दुसराही संपलं जात आहे 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहायला घ्या तर 10 अंकावर द्या लास्ट ऑफ द विकेट साक्षी कोणाला रिप्लाय देईल 12 चेंडू बनवायचे तर 21 धाबा इथून निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्रांश 11 गाभदेव्या लाखवली बस संघाला निश्चित आपण पाहतो 12 चेंडू मध्ये 21 धाबा रोखल्या जातील का 12 चेंडू मध्ये 21 धाबा बनवल्या जातील का हे देखील प्रेक्षक वर्गाला प्रश्नचिन्ह पडला असेल तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती राजेश पुजारी फुलटॉस बॉल त्यावरती आघात इलेव्हेशन कमी शतरक्षक आपण पाहतो ओ हो मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय एक साधा सोपा झेल होता इथून मात्र झेल जमिनीला दांड इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या 2 धावा सहज टपून 2 धाव्याच्या मधील संघाची धाव संख्या आपण पाहायला घ्या तर 12 अंकावरती
12 धावा. इथून मात्र झेल सोडलाय कुणाचा फलंदाज निशांतचा. ओहो पटका चांगला ड्राईव्ह केला जातो मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्रसंग इथून राहिलं जातं. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या 13 या अंकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम वांगणी संघ आज आपण पाहतो चांगला खेळ या संघाचा राहिला जातो. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो दोन्ही संघ एकाच ताकदीचे, हे मात्र विसरून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला खेळ अद्याप राहिला जातो. गोलंदाज तयार राजेश पुजारी. ओ पटका चांगला चेंडू हवेमध्ये. बॅक टू द बॉलर. चुक्या करणार नाही. टिपला जातोय झेल. संपुष्टात होता फलंदाज साहिलचा खेळ. धक्का क्रमांक इथून 4. टीम लाखिवली बस संघाला फलंदाज होईल बाद. क्या बात आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला टीम वांगणी आणि त्याच्या विरोधात फाईट करत असं टीम रुद्राज शिलेपण गाभेदेबे लाखवली बसंघ का लांब वरचा प्रवास काढून या स्पर्धेसाठी हा तो संघ नेहमी वेळेवरती दाखल झाला होता. चांगला खेळ त्या संघाचा अद्याप राहिला जातो. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अद्याप परत सामना पेंडिंग आहे. चला इथून फास्ट खेळायची बा टीम वांगणी संघ. इथून वेळ खर्च करू नका. गुलाबी थंडी निश्चित आपल्याला पाहायला मिळते. थंडीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. थोडीशी दमट खेळपट्टी निश्चित देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार राजेश पुजारी. ओ पटका चांगला हवेमध्ये मिडॉला छत्रछक मैदानाच्या आतमध्ये काढलं काय. अजून एक झेल जमिनीला दान मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाजाला छत्रछक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळी गोलंदाजी चांगली होत्या त्या वेळी छत्रछक कुठल्याच टीमला छत्रछक साथ देत नाही. या दोन धाब्याच्या मध्ये संघाची टोटल धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 15 अंकावरती 8 चेंडू बनवायच्या 16 धावा. टीम रुद्रांश शिलेपण गाभेदेबे लाखवली बस संघाला. गोलंदाज तयार आहे राजेश पुजारी. फटका चांगला आडव्या बॅटने केला. मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगाने सहज पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार केला. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक सिंगलच्या मध्ये संघाची धावा संख्या 16 या अंकावरती. 16 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असं टीम रुद्रांश शिलेपण गाभेदेबे लाखविली बस संघ निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे राजेश पुजारीला आपण पाहतो. अनस्ट्राईक एंडवरती डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतो निशांतला. ओ पटका चांगला इंटरव्ह्यू केला. नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून आपण पाहतो अजून एक झेल जमिनीला दान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून आपण पाहतो 2 षटकाचा खेळ 3 षटकाचा इथून देखील खेळ संपला गेला. आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत टीम रुद्रांश शिलेपण गाभेदेबे लाखवली बस संघ जाऊन पोहोचला. निश्चित आपण पाहतो 17 अंकावरती येणारे बॉल 6 बनवायच्या 14. टीम आपण पाहतो रुद्रांश शिलेपण गाभेदेबे लाखवली बस संघाला. चला पास घ्यायचे बा इथून. टीम लाखवले बस संघ इथून वेळ खर्च करू नका. वेळेला देखील बंधन द्या. इथून निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा नाईट रजनी शुक्ला या विभागामध्ये सातत्याने आपण जर विचार केला तर पहिली नाईट रजनी शुक्ला ती आपल्याला पाहायला मिळते दामणीची. चांगला आयोजन नियोजन राहिले जाते आपण पाहतो. जेवण दादा बसमा त्यानंतर नितेश दादा बसमा त्यांची प्रचंड मेहनत आणि त्यांची संपूर्ण सेना त्यांची खरं तर प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली गेली आपण पाहतो. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करणे स्पर्धेच्या माध्यमातून चांगली मेहनत
आपल्या आदिवासी समाजासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असताना आपण पाहतो. गोलंदाज तयारी आपण पाहतो. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये, बॉल चाला पार्किंग प्लॉट मध्ये, येतोय षटकार. पाहत्या एका झेलची किंमत आता मोजावी लागेल. टीम वांगणी संघाला निश्चित आपण पाहतोय. निशांत त्या खेळाडूचा झेल सोडला होता आणि तिथून मात्र आता झेलची किंमत मोजावी लागते. टीम विचार केला तर वांगणी संघाला निश्चित आपण पाहतोय. षटकारच्या मधील संघाची धावा संख्या 23 या अंकावरती. येणारे बोल 5 बनवायचे 8. टीम रुद्रांश 11 गाभोते लाखवली बस संघाला निश्चित आपण पाहतोय. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 5 चेंडू 8 धाब्याचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 8 धाब्याची गरज आहे. गोलंदाज सज्ज, निशांत ऑन स्ट्राईक वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. ओ मैदानाच्या आतमध्ये गळल्या काय डॉट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर निर्माण करून देत असताना आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. उरले 4 बनवायचे 8. टीम लाखिवली बस संघाला. अद्यापर्यंत दोन्ही संघ सामना सोडायला मागत नाही. मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स आहे. 50% इकडे 50% तिकडे असा सामना आपण पाहतो. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये, खराब फिल्डिंग, बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ दी बार, येतोय षटकार. क्या बात आहे. एका झेलची किंमत ती किती असते ना, इथून मोजावी लागते. टीम वांगणी संघाला निश्चित आपण पाहतो. निशांत त्या खेळाडूचा झेल सोडला होता. इथून मात्र हे 2 षटकार इथून महागात पडले गेले टीम वांगणी संघाला. येणारे बॉल 3 बनवायच्या 2. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू बनवायच्या 2 धावा. इथून निश्चित आपण पाहतोय टीम लाखिवली बस संघाला. अलकातनं पेस केलं. ट्रॅफिक किटके मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट करायला लागेल का. मैदानाच्या आतमध्ये घडलंय का. ओहो सामना जिंकला जातोय. टीम आपण पाहता रुद्रांश 11 गावदेवा लाखिवली बस संघ हडलक टीम वांगणी संघ. इथून आपण पाहता निशांतचा झेल सोडला होता आणि त्या झेलची किंमत नाही तर घरचा रस्ता पकडावा लागलाय. टीम वांगणी संघाला परास्त केलाय. इथून निश्चित आपण पाहता अभिनंदन टीम लाखिवली बस संघ हडलक टीम वांगणी संघ. तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याचा सामनावीर मान ऑफ द मॅच निशांत ठरला. सामन्याचा सामनावीर टॉस घ्यायचा आहे.